गणपती बाप्पा मोरया. गणेशोत्सवाचा ज्ञात इतिहास आपण आज पाहणार आहोत. खरं तर गणेशोत्सव म्हटलं तर संपूर्ण महाराष्ट्रभर, संपूर्ण देशभर आणि आता तर संपूर्ण जगभर एक प्रकारे उत्साहाचं वातावरण असतं. हा उत्सव कसा सुरू झाला, त्याची ऐतिहासिक कारणं काय आहेत, याबद्दल आपल्याला बरीचशी माहिती उपलब्ध आहे. छत्रपती शिवरायांपासून ते लोकमान्य टिळकांपर्यंत गणेशोत्सवाचा इतिहास आपल्याला पाहता येतो. खरं तर समाजातील अनेक गट सगळ्या जाती धर्मांना विसरून एकत्र यावे आणि ब्रिटिशांप्रती असलेला आपला रोष जो आहे तो वैधानिक मार्गांनी व्यक्त व्हावा आणि त्या अनुषंगाने सर्व समाज एकत्रित राहावा यासाठी सुरू झालेला हा गणेशोत्सव. परंतु याचे अनेक कंगोरे आहेत. या गणेशोत्सवाबद्दलच आपण आज थोडीशी वेगळी माहिती घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. लोकमान्य टिळकांनी हा उत्सव सुरू केला हे आपल्या सर्वांना माहिती आहे. परंतु त्यामागचा इतिहास काय आहे किंवा त्यामागे आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. तर लोकमान्य टिळक यांच्या प्रेरणेने सार्वजनिक गणेशोत्सव ठिकठिकाणी सुरू झाल्यावरती एक ठिकाणी बोलताना गणेशोत्सवाबद्दल लोकमान्य टिळक असं म्हणतात की एक दिवस असा येईल की हा उत्सव जणू काही ऑलिम्पिक सारखा साजरा केला जाईल, जगभर साजरा केला जाईल. त्याचं कारण असं ते पुढे म्हणतात की त्यांनी असं कारण दिलं त्याचं की ऑलिम्पिक हा सुद्धा एक देवतेचा उत्सव आहे. जगातील तरुण क्रीडापटू त्यांच्या तपश्चर्येचं आणि कौशल्याचं कसब दाखवून रोम मधील देवतेची ज्या प्रकारे आराधना करतात त्याच प्रकारे गणेश ही विद्या देवता येणाऱ्या काळात साऱ्या जगाची प्रेरणा देवता होईल अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता याचा इतिहास जो आहे तो इतिहास थोडासा आधीच्या काळापर्यंत म्हणजे छत्रपती शिवरायांपर्यंत जाऊन पोहोचतो. महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्यापर्यंत हा इतिहास जाऊन पोहोचतो. छत्रपती शिवरायांनी बालवयातच अगदी 1636 साली पुण्यात पहिला गणेशोत्सव सुरू केला आणि त्याची वाढ प्रतिपचंद्रलेखेव सतत वाढतच राहिलेली आपल्याला दिसून येते. शिवरायांच्या मुद्रेवरती सुद्धा या संदर्भात अशा प्रकारचे शब्द आहेत, त्याचाच उल्लेख इथं केला गेला आपल्याला दिसून येतो. पण गणेशोत्सवाचा एवढा मोठा विस्तार कसा काय झाला? छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये सुरू झालेली ही गणेशोत्सवाची जी काही परंपरा आहे ती त्यावेळेस सार्वजनिक स्वरूपातील उत्सवाप्रमाणे नव्हती. मग हा एवढा मोठा उत्सव कशा प्रकारे झाला, तर त्यामागे प्रेरणा आहे या संदर्भात लोकमान्य टिळक यांची. म्हणजेच या संदर्भात जेवढी निर्णायक भूमिका छत्रपती शिवरायांची आहे 1636 सालची, नंतर ब्रिटिश काळामध्ये लोकमान्य टिळकांची आहे, त्याच पद्धतीने एक नाव जे दुर्लक्षिलं जाते आपल्याकडे, जे आपल्या बहुतांश लोकांना माहित नाही की गणेशोत्सवामध्ये किंवा गणपती पूजेमागे एक अत्यंत महत्वाचं नाव आहे, जे निर्णायक भूमिकेचं नाव आहे. ते नाव म्हणजे कुठलं? विजापूरचा इसवी सन 1579 ते 1627 दरम्यान गादीवर असलेला इब्राहिम दुसरा आदिलशहा याची. ते म्हणणार सर हे कसं काय? इब्राहिम दुसरा आदिलशहा याची आणि गणेशोत्सवाची किंवा गणपती पूजेची ही जी साखळी आहे ती कशी जोडायची आहे? वास्तविक विजापूरची आदिलशाही जर आपण पाहिली तर ती दीर्घकाळासाठी मूर्ती भंजनासाठीच प्रसिद्ध आहे. म्हणजे हिंदू देवदेवतांच्या मूर्ती तोडणे, मूर्ती भंजन करणे किंवा काहीतरी विद्रुपीकरण करणे यासाठीच ही गादी प्रसिद्ध आहे. पण याला एक अपवाद आहे. तरी सुद्धा हा दुसरा इब्राहिम आदिलशहा जे आहे ना, हा अपवाद आहे. याने गणेशोत्सवाच्या वाढीतील सिंहाचा वाटा दुर्लक्षण्यासारखा नाही, कारण तो देवी सरस्वती आणि ओंकार मूलक गणपती या विद्येच्या दैवतांना आपले आई वडील मानत होता. अतिशय सुंदर इतिहास आहे हा. आई वडील आणि आई वडिलांप्रमाणे मानत तो. नर कसं काय? तर त्याविषयीचा पुरावा सुद्धा आपल्याला मिळतो. 48 वर्ष आदिलशाहीवरती असलेल्या दुसऱ्या इब्राहिमने स्वतःच्या प्रत्येक पत्राची सुरुवात जी आहे ती सुरुवात सरस्वती आणि गणपती यांच्या वंदनाने केलेली आहे. बघा बघा वे म्हणजेच कोण? तर हा दुसरा आदिलशाह संदर्भ इब्राहिम आदिलशाह. तर वो संगीत के बहुत बड़े प्रेमी थे, वे वाद्य यंत्र बजाया करते थे. उन्होंने हिंदू देव देवताओं को सरस्वती और गणपति के सम्मान में गाने गाए और तैयार किए. उन्होंने दक्षिणी भाषा में किताब नवरस म्हणजे नवरसों की पुस्तक नामक एक किताब लिखी. यह 59 कविताओं और 17 दोहों का एक संग्रह है. उनकी सभा के कवि जोहरी के मुताबिक उन्होंने यह किताब फारसी परंपराओं मान्यताओं के बीच पढ़े लिखे
पले बड़े लोगों को भारतीय आदर्शों को महत्वपूर्ण स्थान रखने वाले नवरस के सिद्धांत से अवगत, म्हणजे आपल्या नवरसांना त्या लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी फारसी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी याने हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. दुसऱ्या इब्राहिमने हे पुस्तक लिहिलेलं आपल्याला दिसून येतं. आणि त्यावेळेस किताब की शुरुआत शिक्षा की देवी सरस्वती की प्रार्थना से हुई. उनका दावा था कि उनके पिता परमात्मा गणपति और उनकी माता पवित्र सरस्वती थी. आणि अशा पद्धतीने उनके लिए ये म्हणजे तानपुरा शिक्षण का प्रतीक था. तानपुरा जो आहे तो शिक्षणाचं प्रतीक आहे. आणि पुढे ते लिहिले विद्यानगरी शहर में रहने वाला तानपूर वाला इब्राहिम ईश्वर की कृपा से शिक्षित हुआ. असं तो लिहितोय. म्हणजेच अनेक मुसलमान सरदार हे भारतीय दैवतांचे उल्लेख आपल्या कागदपत्रांमध्ये पूज्य भावनेने करत होते. अर्थातच त्याच्या मागे काही राजकीय कारणे पण असतील, लोकांमध्ये लोकप्रिय होण्यासाठी, परंतु ही भूमिका मात्र महत्वाची आहे. इवन दो कारण असं बघा, कसबा गणपतीतील 120 एकर जमीन दान देणारा इब्राहिम बादशाह आणि त्याच्या पुढच्या पिढीतील बादशाहाने मात्र ते मंदिर उजाड केलं. म्हणजे खरं तर या बादशहाने ती जमीन दान केली, परंतु पुढच्या पिढीतील आदिलशाहीने ते मंदिर उद्ध्वस्त केलं. पण ते जरी उद्ध्वस्त केलं तरी त्यावेळच्या गणेश चौकामध्ये गाढवाचा नांगर जरी फिरवला तरी त्या मंदिराची पुनर्स्थापना करण्याचं काम राजमाता जिजाऊंच्या प्रेरणेने झालं, छत्रपती शिवरायांच्या साक्षीने झालं. पुन्हा ते या संदर्भात पुनर्स्थापना करण्यासाठीची शिवकालीन परंपरेतून लोकमान्यांच्या काळात गेलेला गणेशोत्सव हे दोन्ही पुण्यातले जरी असले तरी तो प्रवास मात्र खूप दूरचा आहे, म्हणजे जवळचा नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून लोकमान्य टिळकांपर्यंत जरी हा प्रवास असला तरी तो काळ जो आहे तो काळ फार मोठा आहे. बरोबर. लाल महालापासून, शनिवार वाड्यापासून दगडूशेठ हलवाई मंडळ किंवा लोकमान्यांचा गायकवाड वाडा जो आहे हे ग्वाल्हेर मार्गे या संदर्भात सगळं आलेलं आहे. हा शनिवार वाडा जो आहे यातून गणेशोत्सव दगडूशेठ हलवाई मंडळ लोकमान्यांच्या गायकवाड वाडा येथे तो ग्वाल्हेर मार्गे आलाय. ग्वाल्हेर मार्गे कसं काय, ग्वाल्हेरचा गणपती उत्सवाचा काय संबंध बघूया. लाल महालापासून गायकवाड वाडा दगडूशेठ हलवाई गणपती ही जागा जरी 1 किलोमीटर असली तरी प्रवास मात्र 100 वर्षांचा आहे, 2500 किलोमीटरचा आहे. कसं काय, त्या कसबा गणपतीच्या पूजेसाठी 120 एकर जमीन दिल्याचे बादशाही फरमान उपलब्ध आहे. हे कोणा सरदाराची देणगी नाही तर ते शाही फरमाने. नंतर या दख्खनच्या पठाराच्या विकासात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या मलिक अंबरने सुद्धा कसबा गणपती त्यावेळेच्या भाषेमध्ये मोरेश्वर देव या देवाची उपासना करण्यासाठी विशेष काळजी घेतली होती. शहाजी महाराजांनी सुद्धा त्यांच्या परगण्यातील दैवत म्हणून त्याची काळजी घेतली होती. इतिहास संशोधक बेडेकर म्हणतात, त्याचे पुरावे मांडतात आणि गणपतीला सार्वजनिक गणेशाचं जे स्वरूप मिळालं त्याला ग्वाल्हेरचा गणपती कारणीभूत आहे असं म्हणतात. कसं काय, ग्वाल्हेरच्या गणपतीचा आणि इथला गणेशोत्सवाचा काय संबंध आहे, तर झाला असं 1891च्या सुमारास पुण्याचे वैद्य खाजगीवाले ग्वाल्हेर येथे गेले आणि तिथे गेल्यानंतर ते सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या गणेश पूजेमुळे प्रभावित झाले. की तिथं ग्वाल्हेरमध्ये सार्वजनिक ठिकाणी गणेश पूजा होत होती, ते जरा प्रभावित झाले. मोठमोठ्या वाड्या चौकात होणारे मनोरंजनाचे मेळे, नाटके, भाषणे, प्रवचने हे त्यांना अतिशय आवडलं. हा कार्यक्रम आपण पुण्यात का नाही सुरू करायचा किंवा पुण्यात सुरू करावा का, या प्रेरणेने या संदर्भात लोकमान्यांची मान्यता मिळवणं त्यांना गरजेचं वाटलं पुण्यामध्ये. कारण 15 ते 20 वर्ष 19व्या शतकातली शेवटची ही सगळी लोकमान्यांच्या विचारांनी भारावलेली होती. मग लोकमान्यांची जर मान्यता मिळाली, या संदर्भात टिळकांची मान्यता मिळाली, तर तसा उत्सव आपण इकडे पण साजरा करू शकतो. मग प्रत्येक गोष्टीवरती लोकमान्य कसा विचार करतील या बाबतीत तरुणांच्या मध्ये एक प्रकारे औत्सुक्य असायचं. मग वैद्य खाजगीवाले यांनी ही कल्पना त्यांचे समवयस्क दगडू हलवाई, भाऊ रंगारी आदी मंडळींना सांगितली. बघा बरं का गंमत, हे खाजगी वैद्यवाले ग्वाल्हेरला गेले, पाहिलं, तिकडून आले, सगळ्या समवयस्क मंडळींना ही संकल्पना समजून सांगितली आणि हा विषय आपण टिळक यांना सांगू अशी कल्पना पुढे आली. या सगळ्यांनी मिळून काय म्हणले, आपण टिळकांना हा विषय सांगू. पण आधी केले मग सांगितले या विषयावर लोकमान्यांचे नुकतेच भाषण झालं होतं. मग त्यामुळे या संदर्भात पुढे जर विचार केला तर टिळक असे म्हणायचे त्या भाषणामध्ये, टिळकांची भाषा एकदम कठोर भाषा, जहाल भाषा. टिळक म्हणाले की अर्ध्या दमडीची आफू घेतली की राष्ट्रोद्धाराच्या शेकडो कल्पना सुचतात. आता ही भीती कोणाला, तर खाजगी वैद्यवाले त्यांच्या मंडळींना, की आपण टिळकांकडे जायचो, काहीतरी कल्पना मांडायचो. आणि टिळकांनी ऑलरेडी भाषण केले की अर्ध्या दमडीची आफू घेतली की सगळ्या राष्ट्रोद्धाराच्या कल्पना तुम्हाला सुचतात. पण ती एखादी कल्पना राबवणं किती कठीण आहे हे तुम्हाला माहिती आहे का.
असं वेगवेगळ्या प्रसंगी त्यांनी सांगून झालं होतं. म्हणून या मंडळींनी प्रथम सार्वजनिक गणपती बसवले, काही कार्यक्रम ठरवले आणि नंतर लोकमान्यांना भेटायला गेले. बऱ्याच लोकांना वाटतं ना भाऊ रंगारी टिळकवाद, तसं नाहीये ते, तसं नाहीये. टिळकांनी ऑलरेडी भाषण केलं होतं, टिळकांनी ऑलरेडी भाषणामध्ये सांगितलं होतं. काय सांगितलं होतं की अरे अशा कल्पना भरपूर सुचतात, पण त्या जर प्रत्यक्षात उतरवायच्या म्हटलं तर त्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागतात. आणि हे कोणाला माहिती होतं? हे यांना माहित होतं, भाऊ वैद्य खाजगीवाले यांना आणि त्यांचे मित्र दगडू हलवाई, भाऊ रंगारी या सगळ्यांना माहित होतं. मग त्यांनी काय केलं, त्यांनी आधी गणपती बसवला. मग गणपती सार्वजनिक ठिकाणी बसवले, कार्यक्रम ठेवले, मग भेटायला गेले. तेव्हा लोकमान्य टिळक जे आहे ते विंचुरकर वाड्यामध्ये राहत होते. त्यांना सार्वजनिक गणेशोत्सवाची कल्पना अतिशय आवडली आणि विसर्जनाच्या मिरवणुकीला आपण स्वतः येऊ असं त्यांनी सांगितलं. आणि त्या दिवशी सध्याच्या नगरकर तालीम चौकापासून, म्हणजे सध्याचा जो नगरकर तालीम चौक आहे तेव्हापासून सध्याच्या विजय टॉकीज चौकापर्यंत त्या मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. आणि गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत लोकमान्य आल्याची बातमी आजूबाजूच्या वाऱ्यासारखी पसरली आणि प्रचंड गर्दी निर्माण झाली. कारण त्यावेळेस लोकमान्यांचं प्रस्थ पुण्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात होतं. मग आता हे प्रचंड गर्दी झाली का, गर्दी झाल्यानंतर मग इथं सगळी चक्र फिरली. मिरवणुकीतून परत आल्यानंतर बरोबर त्यांचे स्वीय सचिव घोडोपंत विद्वांस यास त्यांनी डेस्कवरती दौड टाक घेऊन बसण्यास सांगितलं, म्हणजे लिहायला बसायला सांगितलं. विंचुरकरांच्या पहिल्या मजल्यावरील त्या 30 फूट लांब दालनामध्ये येरझारा घालायला सुरुवात केली लोकमान्यांनी आणि धोंडोपंतांना म्हणाले, घ्या या आठवड्याचे संपादकीय घ्या. काय तर आपले राष्ट्रीय उत्सव. त्यांच्या या संपादकीयांनी स्वातंत्र्य चळवळी एक अध्याय सुरू झाला आणि गणेश मंडळाच्या निमित्ताने लोक एकत्र येऊ लागले. आणि त्यानंतर पुढचा इतिहास सगळा तुमच्या समोर आहे. लोकमान्यांनी एक शब्द बोलावा, एक चळवळ उभी राहावी, असे होऊ शकते का याचा अंदाज आज करता येणार नाही आपल्याला. परंतु त्यावेळेस लोकमान्यांनी एखादा शब्द बोलावा आणि इतिहास व्हावा असं त्या काळी अनेक बाबतीत झालेलं आपल्याला दिसून येतं. अजून एक संदर्भ महत्वाचा आहे त्यावेळेस. जरी काळ म्हणजे लोकमान्य टिळकांचा असला तरी निराळे महत्व आहे. तो म्हणजे गणेश या दैवताबाबत ज्ञानकोशकार श्रीधर व्यंकटेश क्रेतकर म्हणजे श्री व्यकतकर यांनी या दैवताबाबत केलेला उल्लेख. आता हे फार महत्वाचं आहे, मला ही फार सुंदर इन्फॉर्मेशन सापडली की 1900 पासून 1915 पर्यंत या काळामध्ये असं लिहून ठेवलंय त्यांनी की अजून स्वातंत्र्य मिळायला किती वेळ लागेल हे सांगता येत नाही. मला अजून माहित नाही पारतंत्र्यात किती राहावं लागेल. पण जेव्हा स्वातंत्र्य मिळेल तेव्हा तरुण पिढीने बृहत भारताच्या सीमा निश्चित कराव्या. म्हणजे अखंड भारताच्या सीमा निश्चित केल्या पाहिजेत ना त्यावेळेस. आपण कशा करायच्या निश्चित सीमा, तर त्या सीमे निश्चित करण्याचे सूत्र असे की जेथे म्हणून गणपती हे दैवत पोहोचले तेथे बृहत भारताच्या चतुसीमांच्या खुंट्या ठोकावा. जिथपर्यंत गणेशाची पूजा होती तिथपर्यंत भारताची भूमी आहे. आणि विदेशात सुद्धा जिथे आज गणपती आहे तेथे एकेकाळी बृहत भारत विस्तारला होता हे लक्षात घ्यावे. सध्याच्या पारतंत्र्याच्या काळात हे खरे वाटणार नाही व स्वातंत्र्य मिळाल्यावरही लगेच त्याची प्रचिती येणार नाही, पण पुढील 100 वर्षांमात्र हे स्पष्ट होणार आहे. हे श्रीधर केतकर यांनी या आपल्या भूमिकेच्या माध्यमातून स्पष्ट सांगितलेलं आपल्याला दिसून येतं. पुढे अनेक परंपरा आहेत, त्याचा म्हणजे अनेक परंपरांच्या बाबतीत दिसून येते की त्याच्या त्या काळातील हेतू विस्मरणात जातो. त्यावेळेचा हेतू विस्मरणात जातो की त्यावेळेस का सुरू केले होतं. नंतर फक्त काही ठोकळेबाज कर्मठता शिल्लक राहते. बरोबर, ज्या बाबी शिल्लक राहतात त्याचे स्वरूप लक्षात घेते, फारसा मागे जाण्याचा त्रास घेतला जात नाही. पण सार्वजनिक गणेशोत्सवाचं स्वरूप व्यापक होत असल्यामुळे त्याच्याकडे लक्ष देणं आपलं कर्तव्य आहे. 1892 मध्ये भाऊसाहेबांच्या नेतृत्वाखाली भाऊसाहेब रंगारी गणपती, नानासाहेब खाजगीवाले गणपती, गणपतराव घोटावडे यांचा गणपती या 3 गणपतींची 10 दिवसांच्या उत्सवानंतर अनंत चतुर्दशी दिवशी निवडणूक काढण्यात आली होती. हा पहिला इतिहास आहे. हे पहिले गणपती ग्वाल्हेर खाजगी वैद्य ग्वाल्हेरला गेले, ग्वाल्हेरकडे पाहिलं, पुण्यात आले, मंडळींना सांगितलं गणपती बसवायचा, टिळकांकडे जायचंय, पण ते टिळकांचं म्हणणं आहे की पहिलं करून दाखवा मग बोला. मग गणपती बसवले, टिळकांना सांगितलं, टिळक म्हणले चांगली कल्पना आहे, मी मिरवणुकीत येतो. मग तिथून पुढे या संदर्भात सगळं ते टिळकांनी लेख लिहिला की आमचे राष्ट्रीय उत्सव, तिथून सुरुवात, ही सगळी अशी गंमत आहे. मग या 10 दिवसांच्या उत्सवानंतर मिरवणूक काढण्यात आली. त्यातूनच पुढे राजकीय क्रांतिकारी चळवळीला वेग आला. भाऊसाहेब रंगारी गणपती पुढे पुढाऱ्यांची, समाजसुधारकांची, क्रांतिकारकांची भाषणे सुद्धा झाली. लोकमान्य टिळक, पंडित मदन मोहन मालवीय, बिपिनचंद्र पाल, सेनापती बापट वा सावरकर, सुभाषचंद्र बोस, राजगुरू अशा अनेकांची भाषणं झाली आणि भेटी देऊन गणेशोत्सवाला प्रोत्साहन देऊन
देशकार्यासाठीचं बीज रोवलं गेलं आणि इथून सुरू झाला आपला राष्ट्रीय उत्सव. आणि या राष्ट्रीय उत्सवाच्या माध्यमातून आज तागायत आपण सर्वजण एकत्र येण्याचा इथं प्रयत्न करतोय. आणि या सर्वजण एकत्र येऊन या उत्सवाचं स्वरूप जरी या संदर्भात आता बदललेलं असलं तरी सुद्धा मूळ उद्देश जो आहे तो उद्देश आपण विसरता कामा नये. शिवछत्रपतींच्या काळापासून सुरू झालेला हा उत्सव, अगदी आदिलशाही दरबाराने सुद्धा या उत्सवाच्या अनुषंगाने दिलेलं योगदान आणि आधुनिक काळातील या उत्सवाची गती, या सगळ्यांचा जर विचार केला तर आपण एकच म्हणू शकतो की हे उत्सव समाज जोडण्यासाठी वापरले जातील, समाज एकत्र येण्यासाठी वापरले जातील, भविष्यामध्ये समाजासाठी सकारात्मक योगदान देण्यासाठी वापरले जातील. याबद्दल आपण तिळमात्र शंका न बाळगता या उत्सवाच्या माध्यमातून सर्व समाज व्यवस्थेतील घटकांना आपण एकत्र घेऊन आपल्या देश कार्यासाठी कायम सज्ज असलं पाहिजे अशी अपेक्षा ठेवूया. आणि या भागामध्ये आपण इथं थांबूया. हा इतिहास तुम्हाला कसा वाटला? थोडासा फास्ट होता, बरोबर, कमी वेळेमध्ये सांगायचं होतं. कसा वाटला नक्की सांगा. आणि गणेशोत्सवाच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.